श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपण आज बघणार आहोत पावागड. आम्ही सुरतवरून रिक्षाने पावागड गेलो होतो. सुरतवरून पावागड जास्त दूर नाही, 150 की 160 असं काही किलोमीटर आहे. त्याच्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर आम्ही गुजरातच्या बसमध्ये बसलो. तुम्हाला समोर जो डोंगर दिसत असेल तो आहे पावागडचा. रस्ता खूप वळणावळणाचा होता. बघा सामनेवाली गाडी दिसतच असेल. तिथं ड्रायव्हरची खूप कमाल, बिचारे कशी गाडी चालवतात. तुम्हाला कॅमेरा हलताना दिसत असेल, कारण कॅमेरा पकडणं गाडीत एक साईडने धरायचं पण होतं, कारण रस्ता खूप वळणावळणाचा होता आणि खूप मजेदार मजेदार पण असा होता, कारण उंच उंच टेकड्या चढायचा होता. बिचारा ड्रायव्हरची खूप कमाल, ही कशी गाडी चालवतात बघा. तुम्हाला दिसतच असेल. चला तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. रस्ता हा 8 मिनिटांचा होता. मी याच्यामध्ये थोडा स्पीड वाढवलेला आहे, कारण तुम्हाला व्हिडिओ बघताना बोर वाटू नये म्हणून स्पीडी व्हिडिओ केला आहे. आणि पावागडला जाण्यासाठी आपल्याला तिथल्या गुजरातच्या बसमध्येच बसावं लागतं, कारण पोलीसवाले आपली गाडी जाऊ देत नाही वरती. फोर व्हीलर असो, पण सकाळी सकाळी तिथं आम्हाला थोड्या काही फोर व्हीलर मोटरसायकल दिसल्या आणि मोटरसायकलला पोलीसवाले जाऊ देत होते, कारण मोटरसायकल हे छोटं वाहन आहे. तुम्हाला बघा, रोड हा खाली दिसत असेल आणि आपल्या सामने पण ही गुजरात बस चालू आहे. गुजरातच्या बस या ब्ल्यू कलरच्या आहेत आणि रस्ता खूप वळणावळणाचा होता, मजेदार होता. चला तर तुम्ही बघतच आहात, कारण जो सामने जो डोंगर दिसत आहे हा आहे
पावागडचा डोंगर. बघा आता ड्रायव्हर गाडी चढवेल. मी स्पीड याच्यासाठी वाढवला आहे कारण तुम्हाला व्हिडिओ बघता बघता बोर होऊ नये म्हणून. चला आपण आता तिथं पोहोचतच आहोत. हे बघा डोंगर. आता आम्ही इथं बसमधून उतरले. बसमधून उतरल्यानंतर बस स्टँडपासून पावागडच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी हे 20 रुपये एका माणसाचं तिकीट आहे. चला तर रस्त्याने आम्ही चालत जात होतो कारण पावागडला आम्ही फर्स्ट टाइमच जाणार होतो आणि तिथं पोहोचले. त्याला ही आमची फॅमिली आहे, चालत जात आहे. आम्ही 6 जण होतो गाडीमध्ये, रिक्षामध्ये, कारण छोटे मोठे पकडून. आणि चालत जात असताना तो सामने जो दिसत असेल तो तळा होता आणि ही सामने लाईन दिसत आहे पावागडला मातेचं दर्शन घेण्यासाठी. आणि वरती जो डोंगर दिसत आहे तो पावागडचा. ही इथं नाश्त्याचं दुकान होतं आणि हा तलाव दिसत आहे. आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो पावागड बघण्यासाठी. खूप उत्सुकता होती, किती दिवसांपासून पावागड कधी जाणार आणि आज तो दिवस आला पावागड जाण्यासाठीचा. बघा हे जे लोक दिसत आहे हे वरती, ही आहे ऑनलाईन वाल्यांची लाईन. आम्हाला पहिले माहिती नव्हतं की ऑनलाईन करावं लागतं म्हणून, कारण आम्ही फर्स्ट टाइमच गेलो होतो. ऑनलाईन करायचं असेल तर आदल्या दिवशी करावं. बघा हे माकडदादांचा मी व्हिडिओ बनवत होती तर माझ्याकडे ते बघतच होते. मला वाटलं मोबाईल हिसकून घेतील. नंतर ही जी लाईन दिसत आहे ही ऑनलाईन केलेलं नव्हतं म्हणून लाईनमध्ये उभे होते. आमचा तर नंबर खूप शेवटी होता, पण आमचे सोबतचे जे आहेत मेंबर हे लाईनमध्ये उभे होते आणि आम्ही खूप थकलेलो होतो म्हणून माझ्या बहिणी आणि आम्ही इथं खाली बसलो होतो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची सर्वांची गर्दी बघत होतो. आम्ही 2-3 रील्स पण बनवलेले आहेत इंस्टाग्रामवरती. आणि बघा तुम्हाला मातेचं हे मंदिर दिसत असेल आणि तिथं दर्शन घेण्यासाठी इथं दरवाजा आहे, त्या दरवाजावर लिहिलेलं आहे की सर्व 1800 पायऱ्या आहेत. काही लोक पायऱ्या चढत होते. आम्ही पायऱ्या चढण्यासाठी गेलो नाही. आम्हाला बसायचं होतं. हे सामने जे दिसत आहेत हे उड्डाण खटोले आहे. आम्हाला उड्डाण खटोल्यात बसायचं होतं कारण फर्स्ट टाइम गेलो होतो. बसण्याची तर खूपच मजा आहे. तुम्हाला जर उड्डाण खटोल्यामध्ये बसायचं आहे तर पावागड 1 दिवस जाण्याआधी ऑनलाईन बुकिंग करा. जेणेकरून आम्हाला जसा वेळ लागला तसा तुम्हाला लागणार नाही. आम्ही उड्डाण खटोल्याच्या लाईनमध्ये 8:30 वाजता आम्ही तिथं पोहोचलो आणि तिथं 9 वाजता गेलो आणि बघा हे उड्डाण खटोल्याची लाईन आहे. मी शॉर्ट असे व्हिडिओ बनवले आहे. आम्हाला 4 तास लाईनमध्ये उभं राहण्यासाठी लागले. बघा ही लाईन आहे. आम्ही इथं लाईनमध्ये उभं होतो. पावागड हे बघण्यासाठी खूपच असं छान तुम्हाला बघायचं असेल तर बघा हे बाबाजी तिथं बसलेले असतात आणि आम्ही जसा जसा नंबर येत होता तसा आम्ही तिकीट बारीकडे चाललो होतो. दुपारचे आम्हाला तिकीट बारीपर्यंत पोचता आम्हाला तरी पण 1 वाजला असेल, कारण इथं खूपच अशी लाईन आहे. उड्डाण खटोला तिकीट बारी तुम्हाला दिसतच असेल लाईन. चला तर आमचा नंबर येतच होता. व्हिडिओ थोडा असा क्रॉसमध्ये आला कारण मी उभा कॅमेरा धरलेला होता आणि चला तिकीट आम्ही काढलेलं आहे आणि आम्हाला वाटलं चला आता आपल्याला उड्डाण खटोल्यामध्येच बसायचं आहे. पण आम्हाला माहिती नव्हतं की याच्या पुढे सुद्धा लाईन लागलेली असते आणि फॅमिली जितके जण असले तितके सोबतच तिथं राहावं लागतं. आणि बघा इथं सुद्धा अशी खूप मोठी अशी लाईन आहे. आम्हाला माहिती नव्हतं इथं पण टाइम लागेल, कारण इथं सुद्धा खूपच अशी गर्दी होती. चला तर लाईनमध्ये आपण लागूया. हे आमच्या सोबतचे फॅमिली मेंबर, माझी बहीण, मामाची मुलगी, मुलं, हसबंड सर्वजण होते आणि मी तुम्हाला कॅमेरा दिसेलच पुढं. हे आईस्क्रीम वगैरे असतात. इथं आईस्क्रीम वगैरे, पॉपकॉर्न, बिस्किट हे सर्व 50 रुपयाला आहे. 10-20 रुपयाला काहीच नाही आहे. 50 रुपयालाच घ्यावं लागतं. पावागडला एक चांगली सुविधा आहे. जिथं पण जावं तिथं पाण्याची व्यवस्था होती. आम्ही वरती पण गेलो तिथं पण पाण्याची व्यवस्था होती. आम्ही नंतर मुलींना भूक लागली कारण आम्ही टिफिन सोबत आणलेला होता. आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला इतका वेळ लागेल. आम्हाला मंदिरावरून उतरता 4 वाजले. तर आम्ही इथून हे 50 रुपयाला पॉपकॉर्न घेतला आणि त्यांनी एक लक्ष्मीचा कॉईन आम्हाला दिला. बघा हे उड्डाण खटोले आहेत. आम्ही जवळ पोहोचलो आणि आता आमचा नंबर येण्याची आम्हाला उत्सुकता होती की कधी आम्ही उड्डाण खटोल्यामध्ये बसू.
बघा ही मी दाखवत आहे तुम्हाला उडण खटोले. उडण खटोल्यामध्ये बसण्यासाठी ₹150 असं एका माणसाचं तिकीट आहे. माझ्या मुलांचं पण 150-150 काढावं लागलं, कारण 110 सेंटीमीटरच्या वरती असेल तर तिथं मुलाचं पण फुल तिकीट घ्यावं लागतं. चला तर आमचा नंबर येतच आहे. उडण खटोल्यामध्ये बसण्याची उत्सुकताच वेगळी होती, कारण फर्स्ट टाईम बसणार होतो. तर चला आपण आता उडण खटोल्यामध्ये बसूया. बघा ही सोबत इकडनं उड्डाण खटोला येतो आणि तिकडनं राउंड मारून इथे सामने येतो. याच्यामध्ये फक्त 6 जण बसतात. 6 जण त्याच्यामध्ये पण इतकं पटापट बसावं लागतं, कारण तो जास्त वेळ थांबत नाही. बघा हे बसलेले लोकं दिसत असाल तुम्हाला, आणि तिथं हे जे उभे आहेत ते चेक करूनच आपल्याला पाठवतात. आणि बघा आम्ही पटापट बसलो, कारण पटापट बसावं लागतं. आम्ही बसल्यानंतर तुम्हाला मी डोंगर दाखवणारच आहे. डोंगर बघण्यासाठी खाली इतकी खूप अशी भीती वाटत होती. चला तर आम्ही धीरे-धीरे वरती चाललेलो आहोत. आम्ही उड्डाण खटोल्यामध्ये बसलेलो आहोत. बघा, मुलांना पण उत्सुकता होती उड्डाण खटोल्यामध्ये बसायची. बघा या डोंगर दिसत असेल. डोंगर हा खूप खूप असा उंच डोंगर आहे. 1800 पायऱ्या आहेत. बघा हे सामनेहून उड्डाण खटोले तुम्हाला येताना दिसतच असतील. बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण सामनेहून येताना आणि रस्त्यामध्ये असं झालं की आमचे उड्डाण खटोले अ, थांबून गेले. मला तर खूप भीती वाटत होती, इथून आपण पडून तर नाही जाणार ना. एक जातो आणि एक येतो, एक जातो आणि एक येतो, असे खूपच 5-5 उड्डाण खटोले रस्त्याने चालत असाल. बघा तुम्हाला कॅमेऱ्यामधून दिसत नसेल, कारण मला भीती पण वाटत होती, पण कॅमेऱ्यात व्हिडिओसुद्धा मी कॅप्चर केला. जसा आम्ही वरती-वरती जात होतो, तसं व्हिडिओ मी कॅप्चर करत होते. हे चालणारे लोकं आहेत, जे रस्त्याने चालत जातात, पायऱ्या चढत जातात. आम्ही चढलो नाही आणि मला वाटलं होतं चला आपण उडण खटोल्यामध्ये बसणारच आहोत, तर हे व्हिडिओ कॅप्चरसुद्धा करूया. बघा हे सामनेहून या ताराताराने आपण वरती जात आहोत. बघा डोंगर दिसतच असेल. हे खालचा भाग आहे, खूपच अशी दोरी आहे टावर. तारावरती इथं उडण खटोला चालतो. मला खूप अशी भीती वाटत होती आणि काय सांगावं, तिथं मनामध्ये देवाचंच मी नाव घेतच होते. काय करावं? कारण जसजसा उडण खटोला वरती जातो, तसतसा खाली तर मला बघूसही वाटत नव्हतं, कारण खोल अशी दरी होती. चला तर वरती पोहोचेपर्यंत आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया. जसा-जसा उडण खटोला वरती-वरती जात होता, तसतशी मनामध्ये भीती अशी खूपच अशी वाढत होती. कारण उडण खटोल्यामध्ये पहिल्या वेळेस मी बसली आणि मी आकाशी पाळण्यामध्ये सुद्धा बसत नाही, कारण वरती जातो तेव्हा आपल्याला मजा वाटते आणि आपण खाली उतरतो तेव्हा पोटात हवा भरल्यासारखी, वजन हलकं झाल्यासारखी वाटतं. तसंच या उडण खटोल्यामध्ये मला वाटत होतं. पण मी देवाचंच नाव घेत-घेत वरती चढली आणि बघा दरी किती अशी खोल अशी दरी दिसत आहे. मी तर मला असं वाटत होतं, की कशाला आपण इथं आले असेल, त्याच्यापेक्षा दादरचा चढायला पाहिजे होते. तुम्ही म्हणत असाल दादर म्हणजे काय? तर मला इकडची भाषा बोलायची सवय आहे ना, तर दादरला आपल्याकडे पायऱ्या म्हणतात. चला तर आम्ही उडण खटोल्यामधून उतरलेलो आहोत आणि चला आता वरती जातच आहोत आम्ही. आम्हाला असं वाटलं, की चला आता संपलं, पण काही नाही. बघा हे खूप अशी दुकानं मस्त लागलेली आहेत. बघू शकता तुम्ही. प्रत्येक वस्तू, कुंकू, प्रसादी सर्व काही इथं लागलेलं आहेत. आम्हाला वाटलं चला आता आपण मातेचं दर्शन घेणार आहोत. पण इथं उडण खटोल्यातून उतरल्यानंतरही आम्हाला 400 पायऱ्या चढाव्या लागणार होत्या. चला तर आम्ही धीरे-धीरे चढत गेलो. बघा दु दुकानं कशी खूपच अशी मस्त दुकानं आहेत. आम्ही तिथून एक देवासाठी घंटी घेतली आणि एक मी दिवा घेतला. 2 वस्तू घेतल्या आणि दादर इथं आम्ही चढत होते. बघा
प्रसादीसाठी दुकानवाले बोलवतच होते, पण आम्ही इथं घेतले नाही कारण इथं खूप 300-400 पायऱ्या चढाव्या लागणार होत्या, कारण इथं पासून वजन पकडून काय करावं. आणि मंदिरात गेल्यानंतर प्रसादाला नारळही फोडू देत नाही, खाली फोडावं लागतं. बघा, छान छान अशा मस्त वस्तू होत्या, पण महागड्या होत्या. कोणतेही आपण तीर्थक्षेत्रात जातो, तुम्हाला तर माहितीच असेल की महाग असतील. बघा, हे थोडा मला माहितीच नाही. आणि हे वरती गेल्यानंतर हे असा तलाव आहे, तिथं लोक स्नान करता, मंदिरात जाण्यासाठी पहिले स्नान करता. बघा तिथं दिस दिसतच असेल सामने. खूपच असे लोक स्नान करून पाय धुवून मगच मातेच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी जातात. अजूनही खूप दूर असं होतं, कारण याच्यानंतरही आपल्याला 300 पायऱ्या अजून चढाव्या लागणार होत्या. व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल. ही खूप अशी मस्त दुकानं होती. बघा, आता दुकानं बघू आपण. आणि आम्ही धीरे धीरे चाललो होतो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. आता ही खास मेन पायऱ्या होत्या. आता इथून मातेचं मंदिर काही जास्त दूर नव्हतं. मी व्हिडिओ बनवलाच आहे. तुम्ही एक गुजरातमध्ये असाल तर पावागड बघण्यासाठी जरूरच जा. मला खूप उत्सुकता होती आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. बघा, रस्त्यामध्ये येणारे जाणारे म्हातारे सर्व लोक दर्शन करण्यासाठी जात होते. मी तर पायऱ्या चढून चढून थकून गेले होते, पण एका ठिकाणी उभे राहिले आणि परत चढायला लागले. चला तर, आता आपण मातेच्या मंदिराजवळच आपण पोहोचलेलो आहोत. मी संपूर्ण व्हिडिओ हा तर खूप लांब झाला असता, म्हणून थोडं थोडं कॅप्चर केलेलं आहे. बघा खाली कसं दिसत आहे, सर्व धुकं धुकं दिसत आहे. सर्व व्हिडिओ मी कॅप्चरमध्ये केलेलाच आहे. हे आहे मेन द्वार, वरती जाण्यासाठीचं गेट दिसतच असेल तुम्हाला जवळ येईपर्यंत. बघा, आला कालिंका माता मंदिर ट्रस्ट हे गेट आहे. आणि बघा, हे वरतून तळाव दिसत आहे. वरतून हा एरिया असा दिसत होता. बघा, वरतून पाहण्यासारखं निसर्गरम्य. वरतून जर कोणी उडी घेतली तर माणूस वाचणारच नाही, असं असं हा होतं. बघा, मी व्हिडिओ कॅप्चर केलेलाच आहे. खूप असं गाव निसर्गरम्य. हा एक छोटा तळाव आहे आणि तिथे लगभग शिवाजी महाराजची ही फोर्ट दिसत आहे, किल्ला दिसत आहे शिवाजी महाराजचा. आणि तळाव बघा, हवे मंदिर मंदिर बघा. आता हे इथं आहेत. नंतर हे मंदिर आहे सामने. आम्ही मंदिर बघण्यासाठी जात होतो. खूपच अशी गर्दी भाविक भक्तांची बघू शकता तुम्ही, की लोक दुरून दुरून दर्शन करण्यासाठी येतात. आम्ही पण सुरतवरून गेलो होतो दर्शन करण्यासाठी. खूपच अशी लांब लाईन आहे. बघा, तुम्हाला मंदिर दिसतच असेल. आणि मी जवळून व्हिडिओ सुद्धा कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि व्हिडिओमध्ये जर दिसत नसेल तर बघा, हे आहे घुंगट. दुरून मातेचं मंदिर दिसत नसेल तर पुढे फोटो सुद्धा येणार आहे. व्हिडिओ हा कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. कारण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा, हे आहे मातेचं मंदिर. हे फोटो मी लावलेले आहेत. बघू शकता तुम्ही, कालिंका मातेचं मंदिर असं आहे. बघा, आम्ही खूपच असा एन्जॉय केला, मातेचं मंदिर बघितलं. आणि 4 वाजता आम्ही थेट जेवलो आणि रात्री रिटर्न आम्हाला 10 वाजले सुरतवरून घरी यायला. बघा, हा रिटर्नचा पण व्हिडिओ घेतलेला आहे. आम्ही उतरत असताना उड्डाण खटोल्याचा व्हिडिओ घेतलेला आहे. बसचा व्हिडिओ नाही घेतला, कारण मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती की रिटर्न जातानाचा व्हिडिओ घेऊ. पण उतरतानाचा व्हिडिओ हा माझ्या बहिणीने घेतलेला आहे. कारण मला उतरता उतरता मी बघत नव्हती. मला खूप अशी भीती वाटत होती. पण जेव्हा आम्ही मातेचं दर्शन घेतल्यानंतर खाली उतरत होतो, तेव्हा हा रिटर्नचा असा व्हिडिओ आहे. बघा, खूपच अशी मज्जा केली सर्वांनी. तुम्ही पण मजा करा आणि मातेचं पावागडचं एकदा दर्शन घ्यायला विसरू नका. छान असा परिसर आहे. तुम्ही पण अवश्य भेट द्या. आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
आणि जेणेकरून माझे व्हिडिओ येतील हे तुम्हाला बघायला भेटतील. बघा, ही खाली चालत जाणाऱ्यांची गर्दी आहे. बघू शकता तुम्ही. चला तर व्हिडिओ कंटिन्यू चालू आहे. आपल्या चॅनलवर नवीन असल्यास परत एक वेळेस सांगते, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्यास तुमचं आभार आहे. आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चला तर आपण आता बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. श्री स्वामी समर्थ.